Good morning, students. Welcome all of you in our video class. Janta High School and Junior College, Shirur. Standard 5th, Subject Maths. Subject teacher is Mrs. Jagdale RR. Students, in this video, we are going to start 8th topic, Multiples and Factors. In this video, we are going to learn how to find the factors of the following numbers. Suppose I have 12 pedas. I have to put them in equal groups so that no peda is left over. How many pedas must I put in each group? समजा माझ्याकडे 12 पेढे आहेत आणि हे पेढे मला समान गटामध्ये विभागायचे आहेत आणि एकही पेढा शिल्लक राहता कामा नये. अशा पद्धतीनं मला या पेढ्याची विभागणी करायची आहे. तर मग अशा किती पद्धतीनं मी या पेढ्यांचे गट तयार करू शकते. बघा, माझ्याकडे 12 पेढे आहेत आणि त्यांचे समान गट करायचे आहेत. तर त्यासाठी मला काय करता येईल? आता यांची गट पाडायचे आहेत म्हटल्यावर आपल्याला काय केलं पाहिजे? यांचं डिव्हिजन म्हणजे भागाकार केला पाहिजे आणि असा भागाकार केला पाहिजे की त्याचं रिमाइंडर काय असला पाहिजे? 0 असला पाहिजे, म्हणजे त्याची बाकी 0 असली पाहिजे. नाऊ 12 इज डिव्हिजिबल बाय 2, सो वी कॅन मेक ग्रुप्स ऑफ 2. आता 12 या संख्येला 2ने भाग जातो, त्यामुळं आपण 2 पेढ्याचे गट तयार करू शकतो. 12 is also divisible by 3, so we can make groups of 3. आणि 12ला 3 सुद्धा भाग जातो, त्यामुळं 3 पेढ्यांची सुद्धा आपण गट तयार करू शकतो. We can also make groups of 4. 4चे सुद्धा आपण गट तयार करू शकतो. आता can we make groups of 5? 5 पेढ्यांचा आपण गट तयार करू शकतो का? तर नाही. बघा, आपल्याला माहिती आहे की 12ला आपण 5ने भाग घालवू शकत नाही. 12ला जर आपण 5ने भाग घालवला तर त्याची बाकी 0 येत नाही. परंतु 12ला आपण 6ने भाग घालवू शकतो, त्यामुळं आपण 6चे गटसुद्धा करू शकतो. We cannot make groups of 7, 8, 9, 10 or 11 because we cannot divide 12 by any of these numbers. आता या 12 पेढ्यांचे आपण 7चे गट तयार करू शकत नाही. त्याच पद्धतीनं 8, 9, 10 आणि 11चे गट आपण तयार करू शकत नाही, कारण या संख्येनं आपण 12ला पूर्ण भाग घालवू शकत नाही. We could make one group of 12 and give it to one person. पण आपण एक पेढ्यांचा एक गट तयार करू शकतो आणि एका व्यक्तीला एक पेढा आपण देऊ शकतो. म्हणजे एक पेढा याप्रमाणे 12 गट त्याचे आपण तयार करू शकतो. Or we could give 12 people one पेढा each. म्हणजेच आपण प्रत्येक व्यक्तीला एक पेढा देऊ शकतो किंवा एकाच व्यक्तीला आपण 12 पेढेसुद्धा देऊ शकतो. अशा पद्धतीनं आपण 1चा सुद्धा गट तयार करू शकतो आणि 12चा एक गटसुद्धा करू शकतो. आता बघा, 12 is exactly divisible by 1, 2, 3, 4, 6 and 12, which means the remainder is 0. म्हणजे 12 या संख्येला 1, 2, 3, 4, 6 आणि 12 या संख्येनं पूर्ण भाग जातो. याला आपण निःशेष भाग जातो, म्हणजे याची बाकी 0 येते. These numbers are called divisors or factors of 12. म्हणजे या संख्येना आपण 12चे फॅक्टर्स किंवा 12चे डिवायझर्स असे म्हणतो. याचा अर्थ एखाद्या संख्येला ज्या संख्येनं पूर्ण निःशेष भाग जातो म्हणजे इथं रिमाइंडर 0 यायला पाहिजे, बाकी 0 राहते. असं पूर्ण भाग जाणाऱ्या ज्या संख्या आहेत त्याला आपण
त्याचे फॅक्टर्स किंवा डिवायझर्स असे म्हणतो. लेट्स सी सम एक्झाम्पल्स. काही उदाहरणे आपण पाहू. नाऊ वी हॅव टू फाइंड द फॅक्टर्स ऑफ सम नंबर्स. सी फर्स्ट नंबर इज 8. Now we have to find the factors or divisors of this 8 number. First of all, we know we can divide any number by 1. Therefore, 1 is factor of 8. Now we know we can divide 8 by 2. 2 4 जा 8. म्हणजे 8ला आपण 2ने भाग घालू शकतो आणि त्याची बाकी शून्य येते. त्यामुळं 2 is also factor. Now about 3. 3चा जर आपण विचार केला तर आपण 3ने 8ला पूर्ण भाग घालू शकतो का? नाही. त्यामुळे 3 is not factor of 8. About 4. 4 2 जा 8. 4 दोन्ही 8. जे 4ने आपण 8ला पूर्ण भाग घालू शकतो. त्यामुळं 4 is also factor. Now about 5. 5ने पूर्ण आपण भाग घालवू शकत नाही 8ला. 6ने पण नाही. 7 नाही. आणि 8. 8 1 जा 8. त्यामुळं 8ने सुद्धा आपण 8ला पूर्ण भाग घालवू शकतो. Therefore we get factors of 8 as 1, 2, 4 and 8. Similarly, we have to find the factors of 14. तर 14चे आपल्याला फॅक्टर्स शोधायचे आहेत. त्यामुळं हे फॅक्टर्स शोधत असताना कशा पद्धतीनं आपण शोधायचे आहेत, तर या 14 या संख्येला पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या शोधायच्या आहेत. तर आत्ताच आपण पाहिलं की 1ने सगळ्याच संख्येला भाग जातो. त्यामुळं 1 हा 14चा फॅक्टर असेल. 2ने आपण 14ला डिवाईड करू शकतो. 2 4 जा 8. 2 5 जा 10. 2 6 जा 12 आणि 2 7 जा 14. त्यामुळं 2ने 14ला आपण डिवाईड करू शकतो. त्यामुळे 2 इज ऑल्सो फॅक्टर ऑफ 14. 3ने आपण 14ला डिवाईड करू शकत नाही पूर्णपणे. 4ने नाही. 5 नाही. 6 नाही. 7. 7 2 जा 14. 7ने आपण 14ला पूर्ण भाग घालू शकतो. त्यामुळे 7 इज ऑल्सो फॅक्टर ऑफ 14. आता 7 नंतर 8 9 10 11 12 आणि 13 या संख्येने आपण याला भाग घालू शकत नाही. तर लास्ट नंबर असेल 14. हे फॅक्टर शोधत असताना त्या पाढ्यामध्ये येणारी संख्या त्या पाढ्यामध्ये आहे का हे शोधायचं आहे आणि त्या पद्धतीनं आपण याचे फॅक्टर्स शोधायचे आहेत. नाऊ देर इज प्रॉब्लेम सेट नंबर 32. प्रॉब्लेम सेट नंबर 32मध्ये आपल्याला या पद्धतीनं फॅक्टर्स शोधायचे आहेत. वी हॅव टू कंप्लीट प्रॉब्लेम सेट नंबर 32 इन युअर नोटबुक. थँक यू.